महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा कार्यालय इथं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं बैठक घेण्यात आली। यावेळी किनवट येथील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। भंडारा जिल्ह्यात एकूण 25 शाखा असून सर्व शाखा बंद आहेत, त्या पुन्हा नव्याने सुरू करण्याचं आणि शाखा कार्याध्यक्ष यांची भेट घेण्याचं ठरवण्यात आलं। भंडारा जिल्ह्यातील एकूण 58 सभासदांची नोंदणी ही ऑनलाईन झाली असून त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधण्याचं या ठिकाणी ठरवण्यात आलंय। तसंच 1996 पासून सतत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीत काम करणारे वयाचे 70 वर्ष पूर्ण केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरहरी नागलवाडे, कुष्ठरोग तज्ञ चंद्रशेखर भिवगडे यांना बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सहाय्य कार्यवाह विष्णुदास लोणारे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। विदर्भाचं शेवटचं टोक असलेल्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील मागील 3 वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचं काम सुरू झालंय। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदन दिल्यानंतर काम चालू करण्यात आले। मागील 3 वर्षांपासून कंत्राटदार आणि उपविभागीय अभियंता यांच्या मर्जीनं थातुरमातुर काम चालू होतं। हे काम पूर्ण करण्याचा कालावधीचा दिनांक किती आहे हे विचारलं असता सहाय्यक अभियंता यांनी कुठलेही उत्तर दिलेलं नाही। सन 2022 ची प्रशासकीय मान्यता आहे, या मान्यतेमध्ये 4 कोटी रुपये एवढी किंमत आहे। उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे शेवटचं गाव भांबरखेडा ते मुळावा रस्ता आहे। हे काम पूर्ण कधी होते याकडे नागरिकांचं लक्ष लागले। या कामाची चौकशी करून कंत्राटदार यांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावं, बेजबाबदार अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी। हो सर, आपलं स्वागत आहे। आपण आहो यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा या गावी आहो आणि मुळावा येथे मागील 3 वर्षापासून 2022 पासून रखडलेल्या रस्त्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तिथं उपविभागीय अभियंता यांना पत्र दिल्यामुळे हे काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि या कामाचा कालावधी सुरू होण्याचा किती आहे, काम बंद करण्याचा किती आहे या अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी कुठलेही उत्तर दिलेले नाही। प्रशासनाने याची दखल घेऊन या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकलं पाहिजे आणि या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मागील 3 वर्षात अतोनात त्रास झालेला आहे। बऱ्याच लोकांचे अपघात झालेले आहे, बऱ्याच वाहनांचे टायरसुद्धा फुटून गेलेले आहे, एवढा त्रास झालेला आहे। न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमधील मुळावा इथं पोफळी पोलिसांनी वरळी मटक्यावर धाड टाकले। यात सय्यद सलीम सय्यद हमीद, बाबूराव गायकवाड आणि अशोक सरगुळे या तिघांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून वरळी मटका साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 6080 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी हे सार्वजनिक ठिकाणी पैशाची बाजी लावून हार जीतचा वरळी मटक्याचा नावाचा जुगार हा खेळत होते, त्यावेळी ही कारवाई करण्यात आली। त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे पोफळी पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यवाही केलेली आहे। पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार निलेश जी शेंबळे साहेब यांनी कार्यवाही केलेली आहे आणि ही कार्यवाही जेव्हापासून साहेब इथं आलेले आहेत तेव्हापासून धाडसी कार्यवाह्या चालू आहेत। तरी आपण या मुळावा गावामध्ये आहो। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे अवैध धंद्यावर धाड टाकलेली आहे। 3 मटके वाजत आणि कशावर धाड टाकली आहे हे पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर सविस्तर माहिती देऊ असं सांगितलेलं आहे। न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे। हुतात्मा राजगुरू विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक अशोक नगरकर सर सेवानिवृत्त झालेत।
या निवृत्ती सोहळ्याला एका कौटुंबिक विरहाचं स्वरूप आलं होतं। अशोक नगरकर यांच्या निवृत्तीनं हुतात्मा राजगुरू विद्यालय गहिवरल्याचं पाहायला मिळालं। सर, तुम्ही जाऊ नका, नाहीतर आम्हीही शाळेत येणार नाही, अशा शब्दात आपल्या लाडक्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांनी साकडं घातलं आणि अवघी शाळा हुंदक्यांनी भरून गेली। यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। नगरकर सर आमच्यासाठी केवळ मुख्याध्यापक नव्हते, तर ते आमचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते। त्यांच्याशिवाय शाळा आम्हाला अपूर्ण वाटते, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या। तर नगरकर सरांच्या कामाची पद्धत आणि सहकार्यांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती यामुळे शाळेची मोठी प्रगती झाली। त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे, असं मत शिक्षकांनी व्यक्त केलंय। मुख्याध्यापक अशोक नगरकर सरांनी आपल्या निरोप समारंभाच्या भाषणात शाळेबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला। एक कडक शिस्तीचा पण तितकाच प्रेमळ शिक्षक निवृत्त होतो तेव्हा विद्यार्थी किती व्याकुळ होऊ शकतात याचं जिवंत उदाहरण हुतात्मा राजगुरू विद्यालयात पाहायला मिळालं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी। भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यामध्ये येत असलेल्या कोच्ची इथं मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायत राज कार्यक्रम सुरू आहे। भव्य 3 दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा आणि कला महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांच्या हस्ते करण्यात आलं। विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात जर यश संपादन करायचं असेल तर माणसाच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि मेहनत हे 3 गुण असले पाहिजे आणि माणसाला कोणत्याही प्रकारचा गर्व नसावा, असं प्रतिपादन या कार्यक्रमाचे अध्यक्ष भागडी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर यांनी केलंय। सांस्कृतिक स्पर्धेमध्ये प्राथमिक गटात समूह गान स्पर्धेत प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसापूरला, समूह नृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरमाडी यांनी पटकावलाय, तर नाटक स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराशी यांनी पारितोषिक पटकावलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। जास्त जबाबदारी घेते, ज्या पद्धतीने आपलं मायक्रो नियोजन शाळेविषयी आहे, तर आपल्या संघटनेच्या सदस्यांचं तसं मायक्रो नियोजन का बरं नाहीये? किंबहुना हे होत असताना दर महिन्याला त्यांचे उद्बोधनात्मक आपण काहीतरी करता येईल का, याचाही आपण या निमित्ताने विचार करावा। ज्या पद्धतीनं आपण शिक्षक संघटनेसाठी झटताना मी मागील 2 वर्षापासून आपल्याला पाहत आहे, ज्या पद्धतीने आपण शिक्षणासाठी किंवा शिक्षक लोकांसाठी झटता, या विचार मंचच्या माध्यमातून आपल्याला अशी विनंती करतो, नक्कीच आपण विद्यार्थ्यांसाठी जगताय। मला माहित आहे येत्या काळामध्ये अजून जास्त मोठ्या प्रमाणात आपण विद्यार्थ्यांसाठी जगाल अशी आशा व्यक्त करतो। मला इथं बोलवलं, माझा मानसन्मान केला, किंबहुना मला तर असं म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्या ज्या पाहुण्यांना आपण बोलवतो ना सर, त्यांचे मार्गदर्शन होण्या अगोदर त्यांचा एक डान्स ठेवायचा, म्हणजे त्या कार्यक्रमाला अधिक जास्त कुठेतरी चांगलं रूप येईल। पण मग हे एकही येणार नाही कार्यक्रमाला, अशी परिस्थिती होईल। तर असो, हा विनोदाचा भाग होता। आलेलं नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी आशा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार। हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथील गुरु समर्थ रामबापू मेटकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह यात्रा उत्सव गेल्या अनेक वर्षांपासून संस्थांच्या वतीने आयोजित केला जातो। दरवर्षी या सप्ताहात भाविकांसाठी पुरणपोळीचा महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन करण्याची परंपरा आहे। शनिवारी दिवसभर महिला भक्तांनी पुरणपोळीचा स्वयंपाक करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। हा भक्ताचा गजर गुरु रामबापू यांचे शिष्टमंडळ गावकऱ्यांच्या सहकार्याने होतो। 20,000 भाविकांसाठी पुरणपोळीचा महाप्रसाद पंगत होणार असल्याची माहिती मठाधिपती हभप प्रकाश महाराज मेटकर यांनी दिली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी।
दरवर्षी ह्या सोहळ्याला असं काही गणित लागत नाही. असंख्य लोक येतात, संख्या सांगता येणार नाही. उद्या सप्त्याची सांगता आहे उद्या सांगा. आणि आज जो महाप्रसाद आहे बहुसंख्य या ठिकाणी महिला दिसत आहेत. पुरणपोळीचा महाप्रसाद पुरणपोळीचा विशेष आहे. हो. किती पुरणपोळीचं म्हणजे हे आहे ते? पुरणपोळीचं आमच्या मते 20,000 लोकांचं पुरणपोळीचा स्वयंपाक असावा. त्याचं नियोजन कसं लागते नियोजन ह्याचं कसं आहे, गावातून तर सहकार्य आहे, परंतु आमचे हे संस्थांचे रामबापूंचे भक्त आहेत, शिष्यमंडळी आहेत. माझी 3री पिढी असल्याच्यानं शिष्य समुदाय मोठा आहे आणि प्रत्येकाकडे आम्ही असं जमल तसं सिधा सामुग्री मागतो. कारण या देवस्थानाला जमीन नाही, इतर कुठलाही आर्थिक आधार नाही. तेव्हा महाराजांनी सांगितलं की बाबा माझ्या नावाने जमल तसं सिधा सामग्री जमा करणे आणि त्यावर हे भंडारे चालवणे. महाराजांचा आशीर्वाद असल्यामुळे हे चालते एवढं नक्की. कधी कधी भंडारा करायच्या दिवशी काही जरी नसेल तरी भंडारा होईपर्यंत परिपूर्ण भरून उरते. हे रामबापू महाराजांची सिद्धी आहे, त्याच्यामुळे होऊन जाते. हे होते प्रकाश महाराज मेटकर. आणि या ठिकाणी उद्या सांगता असली तरी आज या महाप्रसादासाठी तालुक्यासह पंचक्रोशीतील नसून इतर जिल्ह्यातून देखील या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येत असतात. हीच माहिती आहे. पालम तालुक्यातील चाटोरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना काँग्रेस रासपनं पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे या मतदारसंघात राजकीय समीकरणं बदलली आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षानं जिल्हा परिषद निवडणूक 2026 साठी चाटोरी सर्कलच्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा जाहीर केलाय. त्या संदर्भातील प्रसिद्ध पत्रक देण्यात आलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिजित देशमुख, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी बनवस येथील प्रचार सभेत चाटोरी सर्कलचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट महावीराजे भालेराव आणि पंचायत समितीच्या चाटोरी गणाच्या अधिकृत उमेदवार ललिता राठोड आणि आजमाबाद गणाच्या उमेदवार मीराताई जाधव यांना पाठिंबा जाहीर केलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. नेते महादेवजी जानकर व काँग्रेसचे नेते अभिजित देशमुख यांच्या वैयक्तिकरित्या आभार व्यक्त करतो व सर्व जनतेस आवाहन करतो की राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व शिवसेना होबाटा गटातर्फे चाटोरी सर्कलमध्ये मी व माझ्यासोबत परमेश्वर राठोड यांच्या पत्नी ललिताताई राठोड, तसेच किशनराव जाधव यांच्या पत्नी मीराताई जाधव, जिल्हा परिषदेला मी व 2 महिला पंचायत समितीला उभा आहेत. तरी सर्व जनतेने आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो. पालम तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद सर्कलमध्ये काँग्रेस, रासप आणि उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे एकत्रित आम्ही निवडणूक लढवत आहोत. आणि काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून मी डॉक्टर साहेबांना पाठिंबा जाहीर करतोय. राष्ट्रीय समाज पक्ष ह्या दोन्हीच्या वतीनं आमचे उमेदवार ॲडव्होकेट महावीरराजे भालेराव उबाटा गटाचे आहेत. त्या अनुषंगानं पूर्ण तालुक्यामध्ये 4ही ठिकाणी आम्ही ही आघाडी आज जाहीर करतो. आमचे नेते महादेवजी जानकर आणि अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही आघाडी झालेली आहे. आणि ही आघाडी विकासाच्या मुद्द्यावर आणि भूमिपुत्राच्या मुद्द्यावर ही होत असून हा जो गदारोळ माजलेला आहे महाराष्ट्रामध्ये. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी होम टू होम प्रचाराची सुरुवात केली आहे. आमदार महेंद्र दळवी, जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली हा प्रचार केला जात असून त्याला ग्रामस्थ मतदार जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. 31 अंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार रसिका राजा केणी आणि 62 रुई शेत भोमोली पंचायत समिती गणाचे सदस्य उमेदवार कृष्णा जानू लोभी या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची प्रचार रॅली रविवारी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. खालूबाजाच्या तालावर काचळी, खातीवरा, फिटकरी वाघविरा, कुसुंबळे, कातळपाडा, डबेवाडी, तोसवाडी, हेमनगर, नवीन वाघविरा, चिखली या विभागात ही रॅली काढण्यात आली. शिवसेनेचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील असा विश्वास जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी व्यक्त केलाय. तर शनिवार 7 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असल्यानं शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन राजाभाई केणी यांनी केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी.
काय रिस्पॉन्स आहे लोकांचा? आज कुसुंबळे ग्रामपंचायतमध्ये प्रचाराचा शेवटचा दिवस करत असताना तुम्ही बघत असाल हा प्रचंड जनसमुदाय उसळलेला आहे आणि घरोघरी प्रचार करत असताना घरात कोणीच भेटत नाही, कारण सगळी लोक माझ्या प्रचारासाठी माझ्या सोबत आहेत. याचा मला खूप आनंद होत आहे. बालूबाजाचं म्हणाल तर लोकांचा प्रचंड उत्साह एवढा होता की त्यांना असं वाटतं की ही विजयाचीच मिरवणूक आहे. त्याच्यामुळे ते सगळे त्या बाजाच्या तालावर नाचत आहेत आणि त्यांचा आनंद व्यक्त करत आहेत. रायगड जिल्हा परिषदेमध्ये 59 सीट आहेत आणि 59 सीट पैकी आम्ही शिवसेना 40 सीटवर लढत आहेत आणि इतर सीटवर त्यांचे जे काही पक्ष असतील ते ज्या सीटवर उमेदवार उभे केलेत ते पूर्ण उमेदवार उभे केलेलेच नाही. त्यामुळे ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 40 पैकी 40 आमची सीट निवडून येतील आणि बहुमताने सत्ता स्थापन होईल असं एकंदरीत जिल्ह्यामध्ये चित्र आहे. कारण आम्ही जेव्हा सर्व तालुक्यामध्ये आढावा घेत असतो त्यावेळेला शिवसेनेला चांगला असा प्रतिसाद आहे. लाडकी बहीण योजना ही एकनाथजी शिंदे साहेबांनी राबवली, त्याचा सुद्धा फायदा आम्हाला चांगल्या प्रकारे होताना दिसत आहे. आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा विकासाचा जो झंझावत आहे आणि ह्या विभागामध्ये अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये विरोधकांकडे सत्ता होती, परंतु बेरोजगारीचा प्रश्न कुठेही सोडवताना ते दिसले नाही. त्यामुळं आम्ही महत्वाचा मुद्दा, विकासाचा मुद्दा घेऊन आणि बेरोजगारीचा आणि ह्या जिल्ह्यामध्ये डेव्हलपमेंट कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न करण्यात आहोत आणि हेच मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर सर्व जिल्ह्यामध्ये जात आहेत. त्यामुळे बहुमत आम्हाला शिवसेनेला मिळेल यातील मात्र शंका नाही. भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यामध्ये मासळ येथील ऐतिहासिक शंकरपटाचं उद्घाटन साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आलं. इंग्रजकालीन 150 वर्षांपासून हे पट भरत असून 150 वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदाही 4 दिवसीय पटाचं आयोजन करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्यासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील शेतकरी प्रामुख्याने या पटात बैलजोडीची शर्यत लावतात. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. लोकांनी पुढाकार घेऊन हे पट सुरुवात केली होती आणि त्या सगळ्यांच्या आठवणी या निमित्तानं आमच्या नवीन पिढीपर्यंत जाव्यात आणि त्या दिवस साजरा करायचा. म्हणजे 100 वर्ष त्यांचे पिंपळगावचे झालेत आणि त्यामुळे तसं केलं. मला वाटतं की मासळ आणि पिंपळगाव हे पट मागं पुढंच झाले असेल, वेळ असेल तर मासळचा पट अजून पुढं झालेला असेल आणि म्हणून त्याचा एक तारीख बरोबर काढा, जुना इतिहास काढा, जुन्या माणसांना पुढे घेऊन. हे दोनोडे गुरुजी आहेत, अजून खूप लोक असतील जुने गावातले जाणते, त्यांना विचारा की त्याचा सगळा इतिहास गोळा करा आणि एक स्मरणिका तयार केली तर ती आपल्या गावाच्या आपल्या सगळ्यांनाही माहिती पडेल आणि नवीन पिढीला त्याचं मार्गदर्शन ठरेल. अशा पद्धतीचं हे आपल्याला एक चांगला कार्यक्रम करता येईल. सरपंच म्हणाले आणि पट समितींना पण माझं आव्हान आहे की आपण पुढच्या वर्षी याचं बरोबर तिथी काढा, किती वर्ष झालेत आणि तसं याचं भव्य पट वेळाला तर पिंपळगावपेक्षा मोठा, कारण की पिंपळगावपेक्षा मोठे माणसं मासळमध्ये जास्त आहे, त्यामुळे पिंपळगावपेक्षा मोठा पट आपल्या मासळला पुढच्या वर्षी व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि विशेष करून हा आनंद जो आहे, हा आनंद उत्सव आहे. पट म्हणजे आपण जी आपल्याकडचे बैल असतात, शेतीचा बैल आणि पटाचा बैल याच्यामध्ये फरक असतो. पटाच्या बैलाला आपण शेतकरी म्हणून जी मेहनत करतो, आपल्या पोरापेक्षा जास्त त्याच्यावर खर्च करतो, त्याच्यावर जास्त प्रेम करतो आणि त्या बैलाला त्या पद्धतीचा तयार करतो आणि मग तो माझा बैल या पटामध्ये त्याला 1 नंबरचं बक्षीस मिळालं पाहिजे असा विजन म्हणजे आपलं अपेक्षा ठेवून त्या ठिकाणी तो मेहनत करतो आणि त्या बैलाला एक आगळं वेगळं मेहनत करून एक शेतकऱ्याच्या घरी जेव्हा तो बैल उभा राहतो तर त्या बैलाचं त्याचं रेषा पाहून त्याला पाहूनच आपल्या मनाला आनंद होतो की माझा बैल असा मजबूत आहे. आपण शेतातल्या बैलाला थोडंसं दुर्लक्ष करतो पण त्याच्यावरही लक्ष करतो. पण या निमित्तानं हा जो गोधन आहे, या गोधनाचं रक्षण करण्याचा एक संकल्प सुद्धा शेतकरी म्हणून आपल्या सगळ्यांचं जात आहे आणि म्हणून हे पटाचं मधल्या काळामध्ये जेव्हा पट बंद झाले
त्यावेळेस हे पट सुरू व्हावे म्हणून पटशौकीनांनी खूप सारे प्रयत्न केलेत. हे सुप्रीम कोर्टापर्यंत गेली. एकदा तर आपण कोर्टाचा आदेश दाखवून सुरेश ब्राह्मणकरांनी इथं पट भरवला, पोलीस आली, पट चालू झाला, गुन्हे दाखल करतो म्हणून अशा पद्धतीचा एक प्रयत्न झाला की पट सुरू झाला पाहिजे ही भावना होती. आता पट सुरू झाला, आता कायदेशीर सुरू झाला, त्यामुळे आता आपण पट भरवतो आहे. मी या पटामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण शेती हंगामामधून जेव्हा बाहेर येतो, हे शेती हंगामाच्या नंतर पट सुरू होतात आणि शेतीमध्ये जे कष्ट असते, मेहनत असते आणि मग नफा तोटा हा विषय नसतो. आता तर सगळ्या तोट्याच्या शेती आहे, आता काही फायद्याची शेती नाही अलीकडे. यावर मी आता काही जाणार नाही, त्याच्यावर काही बोलणार पण नाही मी. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आता विधानसभेचं अधिवेशन आहे, तिथं सरकारचं बिना पाण्यानं चांगली करू आपण यावेळेस. पण मी तुम्हाला सांगतो, कारण यांच्यासमोर बोलून काही अर्थ नाही, यांच्या हातात काही नाही. त्यामुळे एक गोष्ट तुम्हाला सांगतो की या निमित्ताने एक आनंद, म्हणजे मी मुद्दाम म्हणालो की हा आनंद उत्सव आहे. मोठ्या प्रमाणात लोक सगळे इथं येतात, बाया येतात, माणसं येतात आणि या पटाचा जो उत्सव असतो त्या उत्सवाला आपण आनंद उत्सव साजरा करतो. त्या निमित्तानं पाहुणे येतात, लग्न जमवण्याचे कामं सुरू होऊन जातात, हे सगळ्या गोष्टी होतात, दिवाळी जवाई येतात. त्यामुळे एक आनंद उत्सव आपण सगळेजण साजरा करतो, दुःख विसरून जातो. आणि म्हणून हे पट जे आहे, हे पट आमच्यासाठी, आमच्या ग्रामीण भागाच्या लोकांसाठी हे याचं एक अनन्यसाधारण महत्त्व आपल्या शेतकरी जीवनामध्ये, शेतकरी म्हणून आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये नेहमी हा क्षण आनंदाचा असतो. आणि म्हणून अशा या आनंद उत्सवाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्या पटशौकीनांना आणि सगळ्या शेतकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि ज्या सूचना मी आता पट समितीला या ठिकाणी केल्या, त्याप्रमाणे पुढच्या वर्षीला या पटाचं 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतरचा जो उत्सव साजरा करण्याचा जो संकल्प आहे, तो संकल्प मी या ठिकाणी आपल्या समोर मांडलेला आहे. आपण लगेच तो पट भरायच्या पहिले मला विचारलं तर मी तुम्हाला पूर्ण व्यवस्था करून द्यायच्या. काही अडचण पडली तर मग आम्ही आहोत, अडचण पडणार नाही असं मला माहिती आहे. पासळमध्ये हरगोविंद भाऊ सारखा चांगला ठोकरठाकर माणूस आहे, त्यामुळे अडचण पडणार नाही असं मला वाटतं. तर काही पडली तर मग मी आहे. आंबेपूर मतदारसंघात शिवसेना, शिंदे गट आणि महायुतीच्या उमेदवारांना मिळणारा प्रचंड जनप्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लोकशाहीच्या मार्गाने लढा देण्याऐवजी आता विरोधकांनी बॅनर फाडण्यासारख्या नीच कृत्यांचा अवलंब सुरू केलाय. आंबेपूर, पेझारी आणि पोयनाड परिसरात शिवसेनेचे बॅनर फाडून निवडणुकीला गालबोट लावण्याचं काम भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होतंय, असा खळबळजनक आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी केलाय. आम्ही अनेक निवडणुका पाहिल्यात, जय पराजय पचवला, पण कधीही खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांचे बॅनर फाडण्याचं कृत्य केलं नाही. बॅनर फाडल्यानं जनतेच्या मनातील आमचं स्थान पुसता येणार नाही, अशा कडक शब्दात राजाभाई केणी यांनी विरोधकांना सुनावलं. आम्ही ही लढाई अत्यंत खिलाडू वृत्तीनं आणि लोकशाही मार्गानं लढत आहोत. मात्र विरोधक गुंडगिरीवर उतरले आहेत. आचारसंहितेचा भंग करून मतदारसंघात दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राजाभाई केणी यांनी तात्काळ पावलं उचलले. त्यांनी पोयनाड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत या सर्व प्रकरणाची माहिती दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर, गुंडांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधडकर यांनी. आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रचार अंतिम टप्प्यात येत असताना भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पक्षाकडून आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांचे बॅनर फाडण्याचा प्रयत्न पेझारी, आंबेपूर, पोयनाड, आमच्या बांधण या ठिकाणी जो प्रकार केला जातो, दोनदा आम्ही बॅनर लावल्यानंतर ते दोन्ही वेळेला बॅनर फाडण्यात आला. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यांना अस्तित्वाच्या लढाईमध्ये त्यांचा पराभव दिसत आहे. त्यामुळे ते असा प्रकार ते करत आहेत. कारण आम्ही अनेक वेळेला निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही हार जीत नेहमी बघितलेले आहे, पण अनेक वेळेला आम्ही हार बघितलेले आहे, पण आम्ही असे कधी कुठले असे बॅनर फाडण्याचं कृत्य केलेलं नाही. परंतु
ज्याने कोणाला हा मतदारसंघ आमचा बालेकिल्ला किंवा हे आमची जागीरदारी अशी वाटत होती, परंतु त्या मतदारसंघामध्ये ही निवडणूक, शिवसेनेची ही निवडणूक जनतेने खांद्यावर घेतलेली आहे आणि जनता गावोगावी शिवसेनेचे उमेदवार निवडून कसे येतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच विरोधी पक्षाच्या भारतीय जनता पार्टीकडून आमच्या उमेदवारांचे बॅनर फाडले जात आहेत आणि ही निवडणूक आम्ही खिलाडी वृत्तीने लढण्यासाठी उतरलेलो आहोत. परंतु काही लोक हे वातावरण दूषित करण्यासाठी कुठेतरी या निवडणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी त्यांना सबुरीचा सल्ला देतो की ही निवडणूक आहे, जनतेने खांद्यावर घेतलेली निवडणूक आहे. हार जीत होईल ती होईल, त्या हार जीतला आपण सामोरे जायला पाहिजे असतो. परंतु असा जे प्रकार गुंडगिरीचा प्रकार आणि या मतदारसंघामध्ये वातावरण खराब करण्याचा जो प्रकार चालू आहे, त्यावर मी पोयनाड पोलीस स्टेशन PI यांच्याशी सुद्धा बोलणं झालेलं आहे. त्यांना सांगितलं की अशी प्रकार चालू आहेत, एकदा नाही तर दोनदा तीनदा हे प्रकार झालेले आहेत. तरी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने याची दखल घेऊन संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करावा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांच्या नियुक्तीसंदर्भात अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. नवीन अध्यक्ष होईपर्यंत प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष असल्यानं जबाबदारी सांभाळणार आहेत, अशी माहिती बुलढाणा जिल्ह्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी एकमेव आमदार मनोज कायंदे यांनी दिली आहे. दादा गेल्यानंतर आता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण राहील म्हणून सुमित्रा पवारांचं नाव समोर आलं होतं, मात्र आज अचानक प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याचं बातमी येते. नाही, तसा कोणताही निर्णय अजून कोणताही झाला नाही. आता तुमचा कुठून तुम्हाला माहिती मिळाली मला कल्पना नाही, परंतु सध्या म्हटल्यापेक्षा पहिल्यापासूनच प्रफुल्ल पटेल साहेब हे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. दादा अध्यक्ष होते आणि ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. तर आता जेव्हा अध्यक्ष नसतो तर तेव्हा कार्याध्यक्षालाच त्या ठिकाणी पदभार त्या ठिकाणी जोपर्यंत नवीन अध्यक्ष नेमत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे ती जबाबदारी असते आणि त्याच पद्धतीनं ते आता ती जबाबदारी जोपर्यंत नवीन अध्यक्ष होणार नाही तोपर्यंत सांभाळतील. आपल्या दादांप्रती असलेल्या भावना आज या ठिकाणी व्यक्त केल्या आणि प्रचंड दुःख सर्वांच्या अंतःकरणात त्या ठिकाणी आज होतं आणि याच निमित्तानं काही लोकांनी आमचे काजीसाहेब असतील, शिंगणेसाहेब असतील, या सर्व मंडळीने असं या ठिकाणी सुचवलं की जिल्ह्याला कुठंतरी एक मुख्य एखादा प्रकल्प जो आहे, म्हणजे उदाहरणार्थ मेडिकल कॉलेज किंवा असे कोणतं तरी उपक्रम, तर अशा एका उपक्रमाला आदरणीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे असा एक निर्णय या ठिकाणी, इच्छा त्या ठिकाणी व्यक्त झाली आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्वजण समोरच्या काळामध्ये पालकमंत्री असतील, जिल्ह्यातील सर्व मंत्री असतील, सर्व मंडळी त्या ठिकाणी प्रयत्न करून निश्चित त्या पद्धतीनं ते नाव देण्याचं काम त्या ठिकाणी भविष्यकाळात होईल. बेरोजगार मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून काहीही दिलेलं नाही. सर्वसामान्यांच्या हातावर तुरी ठेवण्याचं काम अर्थसंकल्पामधून करण्यात आलंय, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. ना रोजगाराची गॅरंटी, ना शेतमालाला हमीभाव. आत्मनिर्भरची गाजराची पुंगी वाजवून जमाना झालाय. आत्मनिर्भरतेच्या नावावर देशात झालेला भ्रष्टाचार हा साक्ष आहे, असं सपकाळ म्हणाले. दादा, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बजेट सादर केलं, कसं पाहता तुम्ही या सगळ्या बजेट? बेरोजगारांना, मध्यमवर्गीयांना, शहरी भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काहीही दिलेलं नाही. सर्वांच्या हातावर तुरी टेकवण्याचं काम हे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालेलं आहे. ना रोजगारांची गॅरंटी आहे, ना शेतमालाचा हमी भाव आहे, ना शहरीकरणाच्या वाढत्या समस्यांच्या अनुषंगानं दिलासा आहे. मात्र जो आज बजेट सादर केलंय त्यावर नरेंद्र मोदी म्हणतात की हे आत्मनिर्भर भारतासाठी नवी गती मिळेल असं म्हणतात. आत्मनिर्भरची गाजराची पुंगी वाजवून जमाना झाला. आता ते पुंगी केव्हाची देवाना त्यांनी खाऊन टाकली आहे आणि आत्मनिर्भरच्या नावाखाली झालेला देशातील भ्रष्टाचार हा त्याचा साक्षी आहे. आत्मनिर्भरपेक्षा नरेंद्र हे का सिलेंडर होतात याचं उत्तर कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वगुरूंनी द्यावं. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.